आपल्या महाराजांची ख्याती फक्त आपल्या मराठी मातीपुरतीच नाहीये, तर भारताच्या बाहेर परदेशात अगदी अमेरिकेपर्यंत पोहोचलेली आहे। आणि महाराजांची ही शौर्य गाथा, महाराजांचा हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे। आपले इतिहासातील एक प्रसिद्ध योद्धे आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले हे जाणून घेण्यासाठी आपण आता वारसा एक जपणूक ग्रुप दुबई यांच्या मार्फत एक नाटिका पाहणार आहोत। लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे सौ प्राची वेलणकर यांनी, तर नृत्य दिग्दर्शन केलं आहे सौ सायली साठे यांनी। यातील कलाकार आहेत श्रीरंग साठे, चैतन्य गिरी, अनुश्री वेलणकर, आदित्य रेळेकर, संपन्ना कुलकर्णी, मानस कुलकर्णी, श्रीमयी पाटील, अवधूत मांडे आणि अनिश कौशिक। मंडळी, जोरदार टाळ्यांनी या सर्व चमूचं स्वागत करूया। तो प्रचंडगड, तो पण आपल्या 16व्या वर्षी, म्हणजे त्यावेळी ते फक्त ग्रेड 10 मध्ये असेल। आदिलशाही, निजामशाही, इंग्रज अशा बलाढ्य शत्रूंशी लढाया केल्या। जस्ट अमेझिंग। तुम्हाला माहिती आहे का, महाराजांचे पहिले गुरु म्हणजे त्यांची आई खुद्द जिजामाता। दुसरे गुरु म्हणजे ज्यांनी त्यांना शस्त्रविद्या शिकवली ते म्हणजे दादोजी कोंडदेव आणि आध्यात्मिक गुरु हो पण आणि नाही पण ह्याबद्दल एक रंजक गोष्ट आहे। चला तर प्रत्यक्षच बघूया। अगं काय आहे त्यास दर्शन नकोस बरं, अगं विष आहे। आम्ही देण्यासाठी पण विठ्ठल विठ्ठल तुमचे विठ्ठल हे माझं मृतके समान। कंठी वीर वाचून प्रत करा एकादशी
दिसेल असं तू मागणे मजही असं. महाराज, जे पाहिले त्याहून जास्त अनुभवले. आम्ही धन्य झालो. आजपासून आम्ही आपले शिष्य आणि हरिता दास झालो. तुम्ही डोळ्यात वैराग्याचे अंजन घातला. मोरोपंत, तुम्ही परत जा. आम्ही काय आता येत नाही. महाराज, मग राज्यकारभाराचं काय उत्तर द्यायचे? राजकारभार ही आजपासून तुमची जबाबदारी. तुम्ही सांभाळा तो. आणि मासाहेबांना सांगा की तुमच्या शिवबाला योग्य ते गुरु मिळाला. आता काय आमचे पुनश्च ह्या संसारात येणे नाही. आत्मनिष्ठ प्राप्ती हेच केवळ आमचे एकच ध्येय. महाराज, आपल्या आशीर्वादाचं मी अभिलाषी आहे. कृपा करा, मला उद्देश करा. राजे, आमचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. आज महाराजांनी कीर्तनास लावले ही विनंती. तिथे तुमच्या मनातील कल्लोळ शांत होईल. पांडुरंगारी पांडुरंगारी. मी असं पांडुरंगारी 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 पांडुरंगारी. राजे, सकाळी जास्त बोलता आलं नाही. आपली आज्ञा असल्यास कीर्तन सुरू करूयात का? बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळधर्म निदान आता जळे. कुळधर्म निदान आता जळे. कुळधर्म महत्व कुळधर्म मान कुळधर्म महत्व कुळधर्म मान कुळधर्म पावन परलोकी जय. कुळधर्म पावन परलोकी जय. तुका म्हणे कुळधर्म लावी देई देव. तुका म्हणे कुळधर्म लावी देई देव. विधा विधभाव गौरी होय. विधा विधभाव गौरी होय. आपापले कुळधर्म पालन सगळे मनुष्यांचे कर्तव्य आहे. राजे, आपण क्षत्रिय, तेव्हा तुमच्या धर्माप्रमाणे तुम्ही प्रजेचे रक्षण केले पाहिजे. परंतु महाराज, मला ह्याचे वेळोवेळी तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागणारच. तेव्हाच आम्हाला शिष्य करून घ्यावे. माझं ऐका राजे. राया छत्रपती ऐकावे वचन. रामदासी ज्ञान लावावे गे. रामदास स्वामी सोया सज्जन. यासी तून मनरवी बाबा. शरण सावे रामदासा लागी. नमन साष्टांगी घाली त्यासी. तुका म्हणे राय मला सो कल्याण. सद्गुरु शरणासे बाबा. राज, पांडुरंग तुमच्या सदैव पाठीशी आहे. तुमचं कार्यागावाचं संपत आलं. तुम्ही समर्थ रामदासांची भेट घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. पांडुरंगारी 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 पांडुरंगारी. अच्छा, म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु होते तर? हो, साधारण 1650च्या आसपास. म्हणजे आपले शिवराय आई निश्चित असताना तुकाराम बुवा वैकुंठाला गेले. तुकाराम बुवांनी सजेस्ट केल्याप्रमाणे
शिवरायांनी आपले दूत पाठवून समर्थांचा शोध घेतला. त्या शोध केलेल्या दूतांबरोबर समर्थांनी शिवरायांना एक पत्र पाठवले. त्यात शिवरायांची स्तुतीपर काव्य रचना होती. इतकी सुंदर रचना आहे ती. देशजगाचा महामेरू अभूत जनाची हो विचारलं 10 बहुत जनाची अवतारू खंड स्थितीचा श्रीम योगी गावावरती पुढे शिंगणवाडी येते. समर्थांनी दिला. शिंगणवाडी होते. समर्थांनी चला तर शिंगणवाडीला. मावशी हॅलो गुरुदेव त्रिकालज्ञानी गुरु सर्व परिस्थिती जाणतात. शत्रू आपली श्रद्धास्थाने धुळीला मिळवतो आहे. मराठी माणसाचा अभिमान रोज काळी तुडवतो आहे. उठा शिवबा, तुमच्या क्षात्र धर्माच्या लोकांचे शत्रूपासून रक्षण करण्यात आले. सर्व स्वराज्यासाठी तुम्ही प्रेरणा असताना साक्षात भगवानी मातेचं तुम्हाला आशीर्वाद आहे. उठा, गणी मनात शिकवणे सज्ज करा. आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू द्यावे गुरुदेव. मराठा बाबा आपला महाराष्ट्र धर्म बाबा एक शैलीने करिता तपवा पूर्वज फासती. शिवबा, हे राज्य होणे ही तर श्रींची इच्छा आहे. स्वराज्याचा आनंद उत्सव साजरा झालाच पाहिजे. आनंद बनवी. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी महाराजांनी संपूर्ण स्वराज्य समर्थ रामदास स्वामींना की काय म्हणून लिहून दिले, म्हणजे गिफ्ट देऊन टाकले असे मी ऐकले आहे. 2017 मध्ये लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्या मूळ पत्राची डिटेल्स आहे असे मी वाचले आहे. हो हो खरेच सनद म्हणजे हो, एवढ्या कष्टाने कमवलेलं स्वराज्य देऊन टाकायचे म्हणजे कमाल ना. परंतु समर्थ रामदासांनी तसं अप्रितीने शिवरायांना परत दिले. शिवरायांनी संपूर्ण स्वराज्य हे आपल्या श्री गुरूंची अमानत म्हणूनच सांभाळलं आणि त्यांच्या आशीर्वादाने वाढवलं. समर्थ रामदासांनी 1100 मठ म्हणजे मॉनेस्ट्री स्थापले होते. या मठात राहणारे मठाशी असोसिएटेड असणारे लोक शिवरायांच्या हेरांना वाट्या पुरवत असत. या गुरुशिष्यांचा संवाद ही एक मोठी गंमत आहे बरं. हा संवाद सांकेतिक म्हणजे सिक्रेट भाषण व्हायचा. समर्थांनी शिवरायांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात अफजल खान याची वार्ता मोठ्या फुगीने कळवली होती. म्हणजे मजा अशी आहे की त्या पत्रातल्या प्रत्येक लाईनचं पहिलं अक्षर घेतलं ना तर विजापूरचा सरदार निघाला आहे अशी गुप्त सूचना मिळते आणि निरोप बरोबर पोहोचतो. हे बघा, बी वरून विवेके करावे काय साधन, जा वरून
कारण करून हे जाणवलं. वरून पुढील भविष्यात हिमलं आणि र करून राहतेची नये. झालं की नाही? बीजापूर. महाराजांना प्रत्येक माणसातील कौशल्य अचूक हेरण्याचा वरदानच होता. म्हणून नेताजी कंक, तानाजी मालुसरे वगैरे यांना युद्धाची जबाबदारी, तर दत्ताजी गोपीनाथ वगैरे यांना राजदरबारात जबाबदारी. म्हणजे हॅरी पॉटर मध्ये ती हरमायनी आहे नर्ड आणि आपला रॉन आहे मस्तीखोर, पण दोघेही हॅरीचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते तिघे एकत्र आले की त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. युनिटी टू स्ट्रेंथ. आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या लाडक्या शिवरायांची जयंती साजरी करायची असेल ना, तर आपण आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र येऊ. आपल्या देशाच्या भविष्यासाठी काम करू. शिवरायांना आपलं गिफ्ट नक्की आवडेल, खात्री आहे मला. म्हणतात ना, शिवाच्या जबड्यात घालून तर मोजतो जो त्याचे दात, ती आमची जात मराठ्यांची. हा आपला शुभ संकल्प. म्हणजे म्हणतात ना, अ गुड स्टार्ट इज हाफ द बॅटल. म्हणून देवीचा गोंधळ तर झालाच पाहिजे. चला तर, जय भवानी, जय शिवाजी.
वारसा एक जपणूक ग्रुप दुबई यांच्यातर्फे आणि खूप सुंदर वाटतंय की एवढे बाल कलाकारांवर भारताच्या बाहेर दुबईमध्ये राहून एवढे छान असे बालसंस्कार होत आहेत. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.